नमस्कार. महाराष्ट्र योजना कॉर्नरमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत की अखेर राज्य शासनाच्या माध्यमातून राज्यातील सर्व समावेशी पीक विमा योजना अर्थात 1 रुपयातील पीक विमा योजना बंद करून सुधारित पीक विमा योजना राबवण्याची मंजुरी दिलेली आहे. आणि यांच्या संदर्भातील एक महत्त्वाचा असा GR 9 मे 2025 रोजी निर्गमित करण्यात आलेला आहे. या GRच्या माध्यमातून योजना कशा प्रकारे राबवली जाणार आहे, कशा प्रकारे योजनेची अंमलबजावणी होणार आहे, अनकप अर्थात म्हणजेच की बीड पॅटर्न हा लागू होणार आहे का, हे सर्व थोडक्यामध्ये आपण समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. एकंदरीत आपण यापूर्वी अपडेट घेतलेले आहे की 29 एप्रिल 2025 रोजी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये राज्यामध्ये 1 रुपयात पीक विमा योजना ही बंद करण्यात अर्थात यांच्यात बदल सुधारित पीक विमा योजना राबवण्यासाठी मंत्रिमंडळाच्या माध्यमातून मंजुरी देण्यात आलेली होती. याच मंजुरीच्या आधारे आज एक महत्त्वाचा शासन GR असा निर्गमित करून ही योजना राबवण्यामध्ये आलेली होती. आणि या संदर्भामध्ये शासन निर्णयानुसार खरीप पिकांना, रब्बी पिकांना, नगदी पिकांना जे काही एक हप्ता ठरवण्यात आलेला आहे त्या हप्त्याच्या टक्केवारीनुसार आपला हप्ता नोंदवून या ठिकाणी शेतकऱ्याला त्यांच्यामध्ये सहभाग घेता येणार आहे. ज्यांच्यामध्ये खरीप पिकासाठी योजनांना 2%, रब्बी पिकासाठी 1.5% आणि नगदी पिकासाठी एकूण हप्त्याचा 5% हप्ता शेतकऱ्यांना भरावा लागणार आहे. म्हणजेच की आपला हा सहभाग यांच्यामध्ये नोंदवायचा आहे. अर्थात ते शेतकऱ्यांना 1 रुपयामध्ये जी नोंदणी करता येत होती त्यांच्याऐवजी आता खरीप साठी 2%, रब्बी पिकासाठी 1% आणि नगदीसाठी 5% हप्ता या ठिकाणी भरावा लागणार आहे. उर्वरित हप्ता हा केंद्र शासनाच्या माध्यमातून भरला जाणार आहे. अशा प्रकारे हप्त्याच्या आधारे नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांना योजना ही सुधारित पीक विमा योजना राबवली जाणार आहे. यांच्यामध्ये अधिसूचित क्षेत्रातील अधिसूचित पिकासाठी विमान क्षेत्र घटक एरिया अप्रोच करून केंद्र शासनाच्या माध्यमातून निर्गमित करण्यात आलेल्या मार्गदर्शन सूचनाप्रमाणे खरीप व रब्बी हंगामाला करता येणार योजना राबवण्यात येणार. पीक पेरणीपासून काढणीपर्यंतच्या कालावधीमध्ये वीज कोसळत, गारपीट होणं, वादळ, चक्रीवादळ यामुळे लागलेले नैसर्गिक आग, पूर क्षेत्रात जलमय होणं, भूकंप, अतिवृष्टी, दुष्काळ, पावसाळ्यातील खंड, कीड, रोग इत्यादी बाबींमुळे उत्पादन येणारा घट म्हणजेच की पूर्वीप्रमाणे पीक पेरणीपासून ते काढणीपर्यंत कुठल्याही प्रकारच्या नैसर्गिक आपत्तीमुळे जर पिकाचं नुकसान घडलं तर त्यामुळे उत्पादनात येणाऱ्या घटीसाठी हा पीक विमा दिला जाणार आहे. यांच्याबरोबर या योजनेच्या अंतर्गत शेतकरी व केंद्र शासनाच्या माध्यमातून सूचनानुसार केंद्र शासनाच्या पीक विमा पोर्टल, सामायिक सुविधा केंद्र, बँक इत्यादी माध्यमातून शेतकऱ्यांना आपला सहभाग नोंदवता येणार आहे. अर्थात शेतकऱ्यांना स्वतः देखील यांच्यामध्ये पीक विमा भरता येणार आहे. यांच्यानंतर सुधारित पीक विमा योजना ही खरीप हंगाम 2025 ते रब्बी हंगाम 2025-26 या हंगामासाठी कप अँड कप मॉडेल अर्थात बीड पॅटर्न नुसार राबवली जात. 2023 ते 2026 या 3 वर्षाकरिता राज्यांमध्ये कॅप अँड कप मॉडेल नुसार योजना राबवण्यात मंजुरी देण्यात आलेली होती. अर्थात 80% पेक्षा जास्त शेतकऱ्यांना कमी नुकसान झालं तर 20% अंमलबजावणी खर्च कंपन्यांना देऊन उर्वरित जे काही शिल्लक पैसे असतील ते राज्य शासनाला परत देणं. जर 100%च्या वरती नुकसान झालं असेल तर 110% पेक्षा जास्त नुकसान झालंय तर 110% पर्यंतचे नुकसान भरपाई ही पीक विमा कंपनीच्या माध्यमातून वरची रक्कम राज्य शासनाच्या माध्यमातून दिली जात. काही कप अँड कप मॉडेल ही या वर्षी सुद्धा लागू राहणार आहे. आणि यांच्यानंतर काही कारवाई केंद्र शासनाच्या माध्यमातून सूचनानुसार केली जाणार. अर्थात ती बदल जरी केली तरी शेतकऱ्यांना पीक विमा देण्याची अडसर हा कंपन कॅप मॉडेल पुन्हा निकष सुरू राहणार आहे. सुधारित पीक विमा योजना राबवण्यासाठी निविदा प्रक्रिया नव्याने राबवण्यात येतील आणि या निविदा प्रक्रिया राबवल्यानंतर विमा हप्त्यांच्या दरात तुलनात्मक माहितीच्या आधारे राज्यस्तरीय पीक विमा समन्वय समितीच्या मान्य देण्यात योजनेची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. अर्थात कोणकोणत्या कंपनीच्या माध्यमातून कोणत्या जिल्ह्यांना योजना राबवली जाईल, हा हप्ता विम्याच्या कशा प्रकारे हा एक सेपरेटली जो GR साधारणपणे जून महिन्यामध्ये येऊ शकतो. सुधारित पीक विमा योजनेचे नुकसान भरपाई निश्चितसाठी केंद्र शासनाच्या मार्गदर्शन सूचनानुसार अधिसूचित पिकातील क्षेत्रांचे नुकसान काढता भात, गहू, सोयाबीन, कापूस या पिकाचे नुकसान किमान 50% भाराकर तंत्रज्ञान आधारित उत्पादनाला देऊन 50% भाराकर पीक कापणी प्रयोगानंतर
प्राप्त होणाऱ्या उत्पन्नास दिले जाईल. अर्थात 50-50चा रेशो आहे, ज्यांच्यामध्ये धाराशिवमध्ये 2022 मध्ये मोठ्या प्रमाणात यांच्या विरोधात लढाई देण्यात हाच भाराकणाचा मुल्ला यांच्यामध्ये मेळ घालून त्यांचं नुकसान भरपाई निश्चित केली जाणार आहे. केंद्र शासनाच्या वेळोवेळी निर्गमित करण्यात आलेल्या सूचनानुसार ही नुकसान भरपाई या ठिकाणी पुढे दिली जाणार आहे. ही योजना सुरू करत असताना जे काही गेल्या वर्षी जो पीक विमा योजनांच्या अंतर्गत हप्ता देण्यात आलेला आहे, हाच हप्ता ही योजना सुरू कार्यरत करत असताना त्यांच्या 50% हप्ता हा पीक विमा कंपन्यांना देऊन ही योजना राबवण्यात मंजुरी दिली जाणार आहे. ही योजना राबवण्यात संदर्भातील ज्या काही मार्गदर्शन सूचना असतील, ती हप्ता असेल, कोणती कंपनी असेल, यांचा एक GR निर्गमित केला जाणार आहे. त्यानंतर ही योजना राज्यांमध्ये राबवण्यात मंजुरी दिली जाणार आहे. अर्थी 1 रुपयामध्ये शेतकऱ्यांचा जो सहभाग होता, तो योजना आता बंद करण्यात आलेली आहे. इतर काही योजनांमध्ये बदल आपल्याला दिसणार नाही. बऱ्याच वेळा सांगितलं आहे की हा जो ट्रिगर आहे, तो वगैरे ट्रिगर असतील, तो ट्रिगर अंमलबजावणी कशा प्रकारे केली जाणार आहे, त्यांचं पीक विमा काढतानाच कॅल्क्युलेशन कसं आहे, आपल्याला पीक विमा योजनेच्या मार्गदर्शन GR मध्ये समजणार आहे. GR योजनेसाठी निविदा निर्गमित यांच्यासाठी झाल्यानंतर महत्त्वाचा असा शासन निर्णय निर्गमित राज्यस्तरीय शेतकऱ्यांना 1 रुपयामध्ये असलेला पीक विमा बंद करण्यात आलेला आहे. धन्यवाद.